नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या आपल्याला पाठामध्ये पाहायचं आहे. ऑप्टिक्समध्ये 5वा पार्ट चालू आहे. 5व्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे की रिफ्रॅक्शन ॲट अ स्पेरिकल सरफेसमध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिलेला होता की ज्या ठिकाणी आपल्याला रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थ ही चेंज झालेली दिसते. हा जो काही फॉर्म्युला आपण यूज करतो, हा फॉर्म्युला फक्त प्लेन सरफेससाठीच आपल्याला यूज करता येतो. अदरवाइज इफ दिस प्लेन सरफेस इज नॉट ऑकर्ड, सो दिस फॉर्म्युला इज डझंट व्हॅलिड. त्या ठिकाणी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी व्हॅलिड होणार नाही, कारण समुद्राचा तळ किंवा काही असेल हा प्लेन सरफेसमध्ये जर का असेल, सरफेस इज अ प्लेन सरफेस असेल, त्याच वेळेस आपल्याला रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थ आपल्याला त्या ठिकाणी काढता येते. उदाहरणामध्ये या ठिकाणी स्पेरिकल ड्रॉप आहे. दिस इज अ स्पेरिकल ड्रॉप. स्पेरिकल ड्रॉपसाठी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी लागू पडणार नाही. किंवा स्पेरिकल सरफेस असेल, इलिप्टिकल सरफेस असेल, त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज होणार नाही. मग या ठिकाणी हा ब्ल्यू वॉटरचा जो काही फॉर्म्युला आहे, रिअल डेप्थ डिवायडेड बाय ॲपरंट डेप्थ आर डिवायडेड बाय ए, आपल्याला त्या ठिकाणी व्हॅलिड होणार नाही किंवा तो आपल्याला यूज करता येणार नाही. फक्त या ठिकाणी सरफेस हा प्लेन सरफेस असेल आणि त्या ठिकाणी रेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झालेला असेल, रिफ्रॅक्शन झालेला असेल. रिफ्रॅक्शन ॲट द प्लेन सरफेस, नॉट अ कर्व सरफेस. कर्व सरफेस मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. आता पाहूया आपण लेन्सेस आणि लेन्सेसचे प्रकार किती पडतात या ठिकाणी पाहायचं आहे. लेन्सेस म्हणजे काय सांगता येते की आपण लहानपणी वेगवेगळ्या प्रकारची लेन्सेस पाहिलेली आहेत. आंतरवक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण जाड प्रकारचे भिंग सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेले आहे. जत्रेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आरसे जे पाहिलेले आहेत, त्या आरसे म्हणजे त्या आरशामध्ये आपल्याला वेगवेगळे फेसेस आपल्याला त्या ठिकाणी दिसले जातात. आणि डोळ्यासाठी जे काही डॉक्टर आपल्याला चष्मे प्रोव्हाइड केलेले असतात, हे प्रोव्हाइड केलेले चष्मे एका प्रकारचे लेन्सेस असतात. हे लेन्सेस म्हणजे कशा प्रकारे तयार झालेले आहेत? लेन्स म्हणजे काय सांगता येते, ज्या ठिकाणी दोन कर्व सरफेस एकत्र येतात. हा एक कर्व सरफेस आहे आणि दुसरा हा एक कर्व सरफेस. हे दोन्ही कर्व सरफेस आपण एकत्र जोडले. हे दोन्ही कर्व सरफेस आपण एकत्र कसे जोडणार? फॉर उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगता येते की दोन आपण स्पियर घेतले. इफ दिस इज अ टू स्पियर, दोन स्पियर घेतले, याचा सेंटर पॉइंट हा इथला C1 गृहीत धरला आणि C1 हा सेंटर पॉइंट आहे आणि याच्यामधला आपण अर्धा भाग आपण या ठिकाणी घेतला. हा अर्धा भाग म्हणजे या ठिकाणचा अर्धा भाग आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखा आहे. दुसरा एक आपण स्पियर कन्सिडर केला, हा स्पियर कन्सिडर केला, याचा सेंटर पॉइंट हा C2 आहे. हा दुसरा एक कर्व पार्ट आपण घेतला आणि हे दुसरा कर्व पार्ट आपण दोन्ही कर्व पार्ट काय केले, त्याचं इंटरसेक्शन घेतलं. हा एक स्पियर घेतला आणि दुसरा एक स्पियर घेतला. त्या दोन्ही स्पियरचं इंटरसेक्शन झालं. याचा झाला C2, याचा झाला C1. मग याचा इथून इथपर्यंतचं रेडियस ऑफ कर्वेचर झालं C1, याचं इथून इथपर्यंतचं रेडियस ऑफ कर्वेचर झालं C2. आणि जो काही इंटरसेक्शन पार्ट तयार झाला, हा इंटरसेक्शन पार्ट मध्ये काय तयार झाला, तुमचा लेन्स तयार झाला. आणि हा लेन्स या ठिकाणी दोन कर्व पासून तयार झालेला आहे. बायो कॉन्व्हेक्स पार्ट तयार झाला. हा कॉन्व्हेक्स पार्ट आहे, हा कॉन्व्हेक्स पार्ट. कॉन्व्हेक्स पार्टचं आपण इंटरसेक्शन केलं आणि दोघांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखाच आहे. मग याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला? N is a refractive index of the lens at the middle point. याचा जो काही मिडल पॉइंट आहे, या जॉमेट्रिकल सेंटर कर्वचा जो काही जॉमेट्रिकल सेंटर आहे,
हा लेन्सचा काय असतो या ठिकाणी पोल असतो. दिस इज कॉल्ड अ पोल ऑफ द लेन्स. आणि पोल आणि ऍक्सिस या ठिकाणी सी सेंटर पॉइंट हा कर्व आहे. या कर्वचा काय झालेला आहे C1 सेंटर पॉइंट, याचा C2 पॉइंट झाला. C1 आणि C2 मधून जी काही लाईन जाते त्याला आपण ऍक्सियल लाईन असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ऍक्सियल लाईन. म्हणजे या ठिकाणी आपण बेसिक टर्म्स पाहिले. लेन्सेसचा पहिला प्रकार जो आहे त्याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स म्हणलं. याला काय म्हणलेलं आहे? दिस इज कॉल्ड अ कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. हा कॉन्व्हेक्स लेन्स, यालाच मराठीमध्ये बहिर्वक्र भिंग असं म्हणतो. हा बहिर्वक्र म्हणजे बाहेरून वक्र असणारा जो आहे, बाहेरील भाग फुगीर असतो म्हणून त्याला आपण बहिर्वक्र म्हणलेला आहे. दोन कर्व घेतले आपण, दोन कॉन्व्हेक्स पार्ट आपण त्या ठिकाणी घेतलेले. बाहेरून जे काही कॉन्व्हेक्स पार्ट आहेत ते बाहेरचे कॉन्व्हेक्स पार्ट आपण दोन्ही घेतले आणि त्यामधून जी काही रेषा जाते, आडवी जी रेषा गेलेली आहे त्याला आपण ऍक्सियल म्हणलं. पोल आहे, पोल आणि दोन सेंटर असतात C1 आणि C2. या कर्व पार्टचा C2 झाला, या कर्व पार्टचा C1 झाला. म्हणजे या ठिकाणी दोन C1 आणि C2 हे कर्व पार्टचा सेंटर तयार झाला. सेंटर हा स्पियर ज्या स्पियरचा हा पार्ट आहे तो C1 म्हणजे सेंटर पॉइंट आणि C2 म्हणजे या स्पियरचा सेंटर पॉइंट जो आहे तो C2. आणि इथून एवढं अंतर म्हणजेच काय झालं? दिस इज कॉल्ड अ रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर हे आपण या ठिकाणी R1 आणि R2 देऊ. C2 चा जो असेल तो रेडियस ऑफ कर्वेचर काय झाला? R2 आणि याचा रेडियस ऑफ कर्वेचर R1. म्हणजे या ठिकाणी पोल झाला याचा, या पोल पासून ते इथपर्यंतचा अंतर म्हणजे हा झाला R1 रेडियस ऑफ कर्वेचर आणि हा झाला R2 रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचा R1 आणि R2 हे रेडियस ऑफ कर्वेचर असेल. आता हे जे काही लेन्सेस तयार करत असताना या लेन्सेसची जी काही जाडी जी असते या ठिकाणी काय असतो? थिक असतो. मध्ये हा थिक असतो आणि पेरिफेरी हे दोन पॉइंट असतात त्याला आपण पेरिफेरी पॉइंट असं म्हणतो आपण. हे पेरिफेरल पॉइंट काय असतात? या टोकाचे जे पॉइंट असतात त्याला पेरिफेरल पॉइंट म्हणतात. आणि मिडल पॉइंट असतो, हा मिडल पॉइंट काय असतो? या ठिकाणी जाड असतो. म्हणजे भिंग काय असतो? समोरच्या टोकाला निमुळता असतो आणि बाहेरच्या आतील भागामधून तो जाड झालेला असतो. आतमधून जाड आणि टोकाला निमुळता जो काय असेल लेन्स, चष्मा जो वापरलेला असेल, बहिर्वक्र भिंगाचा चष्मा बघा, त्याच्यामध्ये हे जो भाग असेल तो पातळ असेल आणि आतमधला भाग जो असेल सेंटर पॉइंट असेल तो जाड भाग असतो. म्हणजे या ठिकाणी आतून फुगीर भाग असतो आणि बाहेरचा भाग काय असतो? निमुळता असतो. असा जो काही लेन्सचा जो प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड अ कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. हे कॉन्व्हेक्स लेन्सचा प्रकार झाला. आता कॉन्केव्ह लेन्स, हे कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग काय करता येतात? की ज्या ठिकाणी आपल्याला जवळची वस्तू आपल्याला दिसत नसेल, जवळची वस्तू जर दिसत नसेल तर स्पष्ट दिसत नसेल तर या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्सचा चष्मा वापरला जातो. कॉन्व्हेक्स लेन्स बहिर्वक्र भिंग त्या ठिकाणी वापरला जातो. जवळची छोटी वस्तू, बारीक वस्तू जर दिसत नसेल तर बारीक वस्तू हा काय करतो? लेन्स या ठिकाणी याला मोठं करतो, याची इमेज काय करतो? वाढवतो. आणि या ठिकाणी याला म्हणून आपण प्लस साइन दिलं. दिस इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह लेन्स. जर या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर त्याची इमेज कुठं तयार होईल? पॉझिटिव्ह ठिकाणी तयार होईल. पॉझिटिव्ह ऍक्सिस झालं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर त्याची इमेज तयार होईल, ती वरच्या बाजूला तयार होईल. म्हणून आपण त्याची साइन ऑलवेज पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. म्हणून हा कोणता लेन्स झाला?
पॉझिटिव्ह लेन्स झाला. म्हणून आपण कॉन्व्हेक्स लेन्स काय म्हणतो, जवळची वस्तू ज्यांना दिसत नसेल त्याला आपण प्लसचा चष्मा लागला असं म्हणतो. आणि आता पाहूया निगेटिव्ह लेन्स पाहूया, त्याला काय म्हणतो आपण कॉन्केव्ह. हे लक्षात आलं, हा पहिला प्रकार झाला लेन्सचा. पहिला प्रकार हा कॉन्व्हेक्स लेन्स झाला. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतो. सेकंड टाइप पाहूया आपण कॉन्केव्ह लेन्स कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करता येईल. पहा, दोन स्पियर आपण एकत्र करूया. दोन स्पियर आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर का सारखाच असेल, हा एक आपण स्पियर कन्सिडर केला आणि दुसरा एक आपण हा स्पियर कन्सिडर केला. याचा C1 आहे, याचा C2 आहे. हा पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. हे दोन्ही पार्ट काय केले आपण, हे लेन्स या ठिकाणी या पद्धतीनं त्याचं इंटरसेक्शन केलं. या लेन्सेस काय केलं आपण, या पद्धतीनं इंटरसेक्शन केलं आणि इंटरसेक्शन केलेला हा एवढाच पॉइंट आपण काढला. या ठिकाणी एवढाच पार्ट काढला आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आकृती करताना आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, या पद्धतीनं आपल्याला आकृती दाखवतो. म्हणजे हा एवढाच इंटरसेक्शन पार्ट घेतला, याचा इंटरसेक्शन पार्ट घेतला. हा कर्व पार्ट कोणता झाला, C1 झाला. म्हणजे याचा सेंटर पॉइंट C1 आहे आणि इथं त्याचा पोल आहे, दिस इज कॉल्ड पोल. आणि इकडचा C2 आहे. याचा काय झाला, हा C2 आहे. मग पेरिफेरीला हा जाड असेल, म्हणजे वरती ज्या ठिकाणी तयार केलेला आहे वरच्या ठिकाणी तो जाड असेल आणि सेंटरला काय असेल, तो थिन असेल. इट इज अ थिन ॲट द सेंटर अँड थिक ॲट द पेरिफेरी पॉइंट. पेरिफेरी पॉइंटला तो जाड असेल आणि सेंटरला तो अगदी काय असेल, बारीक असेल, थिन असेल. असा जो काही लेन्स आपण पाहतो त्या लेन्सला आपण काय नाव दिलेलं आहे, कॉन्केव्ह लेन्स. दिस इज कॉल्ड कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स कसा तयार झालेला आहे, दोन कॉन्केव्ह कर्वला आपण काय केलेलं आहे, दोन कॉन्केव्ह कर्वचं इंटरसेक्शन घेतलेलं आणि इंटरसेक्शन घेऊन जो काही लेन्स तयार झालेला आहे त्या लेन्सला आपण काय म्हणलेलं आहे, कॉन्केव्ह लेन्स असं म्हणलेलं आहे. म्हणजे दोन स्पियर सारख्याच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे घेतले, रेडियस सारखी असू शकते किंवा रेडियस वेगवेगळी असू शकते त्याची, आणि अशा प्रकारे जो का तयार झालेला आहे त्याला आपण कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतो. या कॉन्केव्ह लेन्स मध्ये या ठिकाणी इमेज तयार होईल, याची इमेज या ठिकाणी तयार होईल. ही इमेज काय होईल, आरशामधून आपल्याला या कॉन्केव्ह लेन्समुळे काय होईल, निगेटिव्ह साईडला त्याची इमेज तयार होईल. कशाची, या लेन्सची निगेटिव्ह साईडला तयार होईल आणि या लेन्सची या ठिकाणी निगेटिव्ह साईडला तयार होईल इमेज. आणि ही इमेज कशी तयार होईल, या ठिकाणी उलटी इमेज खालच्या याच्यामध्ये तयार होईल. त्यामुळं दूरचं जे काय आपण पाहतो, दूरचे दिसण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. म्हणजे कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग आपल्याला, दूरची जर इमेज आपल्याला स्पष्ट दिसत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग करतो. हे झालं कॉन्केव्ह लेन्स म्हणतो आपण त्याला, कॉन्केव्ह लेन्स. 25 सेंटीमीटर अंतरावर, 25 सेंटीमीटर अंतर म्हणजे नॉर्मल आहे. या आपल्या डोळ्याच्या 25 सेंटीमीटर अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणतो आपण त्याला. हे डिस्टन्स म्हणजेच नॉर्मल डिस्टन्स आहे. या डिस्टन्स पेक्षा जर का पलीकडे वस्तू गेली तर ती वस्तू आपल्याला, दूरची वस्तू जर नॉर्मल डोळ्याने आपल्याला स्पष्ट दिसत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्केव्ह स्वरूपाचा लेन्स त्या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे दूरच्या वस्तू आपल्याला स्पष्ट दिसण्यासाठी कॉन्केव्ह लेन्सचा त्या ठिकाणी वापर करता येतो. आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्समुळे आपल्याला इमेजेस त्या ठिकाणी आपल्या ज्या काही दृष्टीपटलावर आहेत त्या दृष्टीपटलावर इमेजेस काय तयार होतात,
सारख्या तयार होतात आणि हा दृष्टीदोष निर्माण झालेला असतो. आपण 10वीला पाहिलं दृष्टीदोष कशा पद्धतीनं निर्माण झालेला असतो. आपल्या डोळ्याचा जो काही लेन्स असतो तो लेन्स आणि आपल्या डोळ्यामधला जो काही दृष्टीपटल आहे या दृष्टीपटलाचं जर प्रेशर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तर तो जो काही गोल आहे त्याचं काय होतं, तो एकतर कॉम्प्रेस होतो किंवा तो त्याची आकार फुगीर होतो. जास्त फुगीर झाल्यामुळं काय होईल की इमेजेस अलीकडंच तयार होतील आणि कमी तयार झालं ते इमेजेस पलीकडे तयार होतील. मग ह्या इमेजेस कॉन्स्टंट या दृष्टीपटलावर पडण्यासाठी आपण या 2 प्रकारचे लेन्सेस आपण त्या ठिकाणी वापरत असतो. हे दूरदृष्टीचा किंवा निकट दृष्टीचा हा दोष असतो. हा दोष दूर करण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्स किंवा कॉन्व्हेक्स लेन्सचा आपण या ठिकाणी वापर करत असतो. याला आपण 2 नंबरचा लेन्स म्हणतो. हे लेन्स कसा तयार झाला हे तुमच्या लक्षात आलं. आता आपल्याला तिसऱ्या प्रकारचा लेन्स पाहायचा आहे की ज्या ठिकाणी प्रामुख्यानं आपण प्लेनो लेन्स पाहतो. म्हणजे समोरून प्लेन असतो किंवा पाठीमागून प्लेन असतो आणि समोरून बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र असतो. त्याला प्लेनो कॉन्व्हेक्स किंवा प्लेनो कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतात. प्लेनो कॉन्व्हेक्स किंवा प्लेनो कॉन्केव्ह लेन्स हे ज्याची ऍक्सियल म्हणजे ऍक्सिसचा जो काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा तिरप दिसत असेल तर त्यासाठी आपण प्लेनो कॉन्व्हेक्स किंवा प्लेनो कॉन्केव्ह लेन्सेस आपण त्या ठिकाणी वापरले जातो. काही वेळेला काय होतं, फ्लड इमेज किंवा ब्लड इमेजेस त्या ठिकाणी दिसू शकतात एखाद्याला. तर त्या ब्लड इमेजेस दिसू नये किंवा ऍक्सिस ही चेंज झालेली दिसते म्हणून ती ऍक्सिस त्याच ठिकाणी येण्यासाठी काय केलं जाते की या प्रकारचे प्लेनो कॉन्व्हेक्स किंवा प्लेनो कॉन्केव्ह कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी लेन्सेस त्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे असे वेगवेगळे दोष त्या ठिकाणी आढळले जातात आणि त्यानुसार आपण त्या प्रकारचे लेन्सेस आपण वापरले जातो. पाहता याच्यामध्ये प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स कशा पद्धतीने तयार केला जातो. हा एक प्लेन आहे, ग्लास असेल किंवा सिलिकॉन असेल आणि दुसरा एक स्पियर असेल. हा स्पियर आणि प्लेन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला, हा कर्व पार्ट इंटरसेक्ट झाला, या ठिकाणी इंटरसेक्ट झाला, या ठिकाणी इंटरसेक्ट झाला. म्हणजे हा पार्ट कसा दिसेल, हा इथून प्लेन असेल पण इकडून तो दिसताना कसा दिसेल, असा या ठिकाणी आतील बाजूनी काय झालेला असेल, इनसाइड कॉन्केव्ह झालेला असेल. मग हा काय झाला, याला काय म्हणतो आपण प्लेनो कॉन्केव्ह. इकडं प्लेन आहे, इकडं कॉन्केव्ह भाग आहे. मग प्लेनो कॉन्केव्ह भाग झाला या ठिकाणी. प्लेनो कॉन्केव्ह म्हणजे याचा आर काय असेल, आर इक्वल टू इन्फिनिटी आहे, आर इज अ इन्फिनिटी. आणि याचा सेंटर पॉइंट C1 इथं कुठंतरी असेल. हा सेंटर पॉइंट पासून इथपर्यंतचा अंतर त्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणतो. हा झाला प्रकार प्लेनो कॉन्व्हेक्स. याला प्लेनो कॉन्केव्ह म्हणतात. आता प्लेनो कॉन्व्हेक्स करत असताना काय करावं लागेल, एक भाग प्लेन असेल आणि दुसरा जो काही भाग असेल हा या ठिकाणी सर्कल कसा बसवलेला असतो, असा या ठिकाणी सर्कल इंटरसेक्शन घेतलं जाते. हा सर्कल आहे, या सर्कलचं इंटरसेक्शन घेतल्यामुळं काय झालं, हा एवढा भाग जो तयार झाला हा आणि या पद्धतीनं असा तयार झाला. हा प्लेन झाला आणि इकडं कॉन्व्हेक्स पार्ट तयार झाला. म्हणून याला काय म्हणतो आपण प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे आता आपण या ठिकाणी लेन्सेसचे सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत. कोणकोणते प्रकार आहेत परत एकदा आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आकृतीसह आपण त्या ठिकाणी लेन्सेसचे टाईप पाहूया. म्हणजे हे लेन्सेस आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने मिळतील आणि उरलेले लेन्सेस आपल्याला आणखी 2 प्रकारचे लेन्सेस आहेत. हा पहिला जो तयार झाला
याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड कॉन्व्हेक्स लेन्स. हा कॉन्व्हेक्स लेन्स झाला. दुसरा हा प्रकार झाला, याला आपण कॉन्केव लेन्स म्हणतो. दिस इज अ कॉन्केव लेन्स. हा कॉन्केव लेन्स झाला. तिसरा जो प्रकार झाला हा प्लेन आहे आणि या ठिकाणी हा कॉन्केव आहे. म्हणून काय झाला, हा प्लेनो कॉन्केव लेन्स झाला. प्लेनो कॉन्केव लेन्स. तिसरा जो झाला, या ठिकाणी हा प्लेन आहे आणि या ठिकाणी हा कॉन्व्हेक्स झाला. म्हणजे हा झाला प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स झाला. आता या ठिकाणी आपण दोन सर्कल घेतले. हे दोन्ही सर्कल घेतले आपण. दोन्ही सर्कल, एक कॉन्केव लेन्स घेतला आणि दुसराही कॉन्केव लेन्स घेतला. कॉन्केव लेन्सेस कसे जोडले, या पद्धतीनं. हा एक सर्कल घेतला आणि दुसरा हा एक सर्कल घेतला. दोन्ही सर्कल असे जोडले, हा इंटरसेक्शन मिळून हा आणि म्हणजे असे दोन सर्कल घेतले. हा एक घेतला आणि दुसरा एक असा घेतला. हे दोन आपण स्पियर घेतले, याचा इंटरसेक्शन पार्ट आला. याला काय म्हणलेलं आहे, या पद्धतीनं आला. याला म्हणता येते कॉन्व्हेक्सो. कॉन्व्हेक्सो कॉन्केव. कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स काय म्हणलेलं आहे, कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स. आणि दुसरा परत जर आपण इकडचा भाग घेतला, तर याच आकृतीमध्ये याला उलट केलं आपण, याला विरुद्ध केलं तर काय होईल, यालाच उलट केलं आपण. या ठिकाणी हा एक घेतला, हा एक घेतला आपण या ठिकाणी. या पद्धतीने येईल असा, या पद्धतीने येईल या ठिकाणी. दुसरा या ठिकाणी असा येईल. हा कॉन्व्हेक्सो कॉन्केव आणि दुसरा येईल कॉन्केव कॉन्व्हेक्स. कॉन्केव कॉन्केव लेन्स. कॉन्व्हेक्सो कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स. या पद्धतीने आपल्याला लेन्सेसचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. हे इंटरसेक्शन घेऊन आपल्याला कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स मिळेल आपल्याला. हा कॉन्केव पार्ट झाला, हा कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स झाला. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, परत दोन स्पियर या ठिकाणी घेतला. हा एक स्पियर घेतला आणि दुसरा हा एक स्पियर आपण या ठिकाणी घेतला. या दोन्ही स्पियरचं इंटरसेक्शन झालं. हा इंटरसेक्शन झालं, या इंटरसेक्शनचा हा भाग आला, दुसऱ्या इंटरसेक्शनचा हा भाग आला. म्हणजे हा जो भाग तयार झाला त्याला आपण कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणलं. म्हणजे दोन स्पियर आपण एकत्र इंटरसेक्शन केले. हा एक स्पियर घेतला आणि परत आपण याच्यावर मोठा एक स्पियर आपण या ठिकाणी असा इंटरसेक्शन घेतला. हा काय झाला, मोठ्या स्पियरचा कॉन्केव पार्ट, मोठ्या स्पियरचा कॉन्केव पार्ट, छोट्या स्पियरचा कॉन्व्हेक्स पार्ट असा जो तयार झाला त्याला आपण काय म्हणलेलं आहे, याला कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे किती प्रकार झाले, एक कॉन्व्हेक्स लेन्स, दुसरा कॉन्केव लेन्स, तिसरा प्लेनो कॉन्केव लेन्स, चौथा प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स आणि कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स. यालाच आपण इकडून इकडे फिरवलं की हा 6 नंबरचा तयार होईल. त्याला इकडच्या दिशेने केलं तर हा कॉन्केव कॉन्व्हेक्स लेन्स होईल. कॉन्केव कॉन्व्हेक्स याला इकडे केलं तर कॉन्व्हेक्सो कॉन्केव लेन्स. एकमेकांच्या विरुद्ध केलं, इकडून इकडे फिरवलं तर कॉन्व्हेक्स कॉन्केव लेन्स तयार होईल.
म्हणजे या पद्धतीनं काय तयार होतील 6 प्रकारचे आपल्याला लेन्सेस या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि या 6 प्रकारच्या लेन्सेस आपल्याला लेन्स मेकर इक्वेशन काढत असताना आपल्याला पहिल्यांदा एका सिंगल कर्वचं आपल्याला इक्वेशन काढावं लागेल. मग त्या सिंगल कर्वचं इक्वेशन कशा पद्धतीने येईल ते आपण आता पाहूया. सिंगल कर्व लेन्स इक्वेशन कशा पद्धतीने येईल ते आपण या भागामध्ये पाहूया. या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्सेस, इट इज thicker at periphery and narrow at down towards the center. Concave lenses have negative focal length and diverge the incident beam. या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये thicker periphery, this is the end point is a periphery and center point having a narrow or a thin center point is a thin. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. कॉन्केव्ह लेन्सेसचा प्रकार या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. तसंच कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला याच पद्धतीनं आता पाहूया. कॉन्व्हेक्स लेन्सचा जो काही प्रकार आहे हा कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला कशा प्रकारे सांगता येईल. इट इज थिकर इन द मिडल अँड नॅरोईंग टुवर्ड द पेरिफेरी. म्हणजे या ठिकाणी हा पेरिफेरी पॉइंटला तो नॅरो आहे म्हणजे अरुंद आहे. अरुंद आहे म्हणजे या ठिकाणी थिन आहे तो, आणि मिडलमध्ये तो त्या ठिकाणी जाड आहे. मिडल और सेंटर पॉइंटला तो थिकर झालेला असा जो काही लेन्स आहे त्याला आपण त्याचा पॉझिटिव्ह फोकल लेंथ आहे. जनरली आपण स्पेक्टॅकल्स मध्ये जे काही पाहतो ते आपण मिश्र प्रकारचे स्पेक्टॅकल्स आपण त्या ठिकाणी यूज केलेले असतात. त्याच्यामध्ये जनरली आपण डबल कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह लेन्सेस या प्रकारामध्ये जास्त आपण स्पेक्टॅकल्स मध्ये यूज करतो. त्यासाठी कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह आर commonly used for the spectacles of positive and negative number respectively. म्हणजे पॉझिटिव्ह नंबरचे चष्मे किंवा निगेटिव्ह नंबरच्या चष्म्यासाठी आपल्याला या दोन प्रकारचे लेन्सेस जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याला आपण कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स म्हणतात आणि दुसरा कॉन्व्हेक्सो कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह कॉन्व्हेक्सचा जो काही आहे त्याला आपण पॉझिटिव्ह टाईप म्हणतो आणि कॉन्व्हेक्सो कॉन्केव्हला आपण निगेटिव्ह टाईप नंबर्स असं त्याला त्या लेन्सेसला नंबर दिलेला. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह लेन्सेसचा नंबर आपण त्याला दिलेला आहे. त्या पद्धतीनं स्पेक्टॅकल्समध्ये तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरसाठी आपण त्या ठिकाणी वापरले जातो. हे झाले लेन्सेस. आता लेन्सेस जो असतो हा लेन्सेसचा जो काही मधला जो पॉइंट असतो त्याला आपण पोल म्हणतो. हा पोल आणि कर्व पार्ट इतका स्मॉल असतो की खूपच स्मॉल कर्व पार्ट असतो आणि हे दोन्ही कर्व पार्ट आपण या ठिकाणी एकत्र जोडून त्या ठिकाणी त्याचा पोल इज अ व्हेरी नॅरो. त्याचा पोल जर खूपच नॅरो असेल तर असे जे काही लेन्सेस असतात त्याला आपण थिन लेन्सेस म्हणतो. खूपच थिन लेन्सेस वापरले जातात. म्हणजे या ठिकाणी जे काही आपण स्पेक्टॅकल्स यूज करतो त्याच्यामध्ये थिन लेन्सेसचा प्रकार जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. काही ठिकाणी थिक लेन्सेस सुद्धा त्या ठिकाणी वापरले जातात. थिक लेन्सेस म्हणजे दुर्बिणीमध्ये किंवा वेगवेगळ्या टेलिस्कोपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी थिक लेन्सेस त्या ठिकाणी वापरले जातात. असे त्याचे उपयोग आपण वेगवेगळे पुढच्या याच्यामध्ये पाहणारच आहोत. त्याचे उपयोग आता पाहूया. या ठिकाणी लेन्सेस एकमेकाशी कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होते. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस आणि दोन लेन्सेस कंबाईन झाले तर त्याचा जो काही फोकल पॉइंट आहे हा फोकल पॉइंट मॅथमॅटिकली आपल्याला कोणत्या सूत्राने आणि कसं काढायचा असतो तो आपल्याला
या ठिकाणी जनरली आपल्याला माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. ती माहिती पाहूया आपण. जनरली पाहत असताना याचा फोकल लेंथ आपण काढूया. आपण फोकल लेंथ फक्त लक्षात ठेवा, हा फोकल लेंथ 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u या फॉर्म्युल्याने आपण फोकल लेंथ काढतो आणि त्याचं युनिट आहे डायप्टर. डायप्टर मध्ये मोजलं जाते. एक डायप्टर म्हणजे काय? पर मीटर. पर मीटर इज अ डायप्टर युनिट. त्याचं डायप्टर युनिट झालं. एफ म्हणजे फोकल लेंथ, व्ही म्हणजेच इमेज, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. व्ही म्हणजे इमेज डिस्टन्स, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. हे झालं एका लेन्सची आपल्याला फोकल लेंथ काढायची. समजा या ठिकाणी दोन लेन्सेस असतील. इफ देअर आर टू लेन्सेस ऍट अ डिस्टन्स डी एवढ्या डिस्टन्सवर दोन लेन्सेस आपण ठेवलेले. तिथून एवढं त्याच्या पोल पासूनचं अंतर डी एवढं असेल आणि आपल्याला या दोन लेन्सेसची फोकल लेंथ माहिती असेल. याची फोकल लेंथ f1 आहे, याची फोकल लेंथ f2 आहे. मग आता या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे, कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस सेपरेटेड बाय डिस्टन्स डी एवढ्या डिस्टन्सनं जर का सेपरेट झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन लेन्सेस आपल्याला कशा पद्धतीनं लिहिता येतात बघा. ते दोन लेन्सेस आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करता येतात. ही टू लेन्सेस आर सेपरेटेड ऍट अ डिस्टन्स डी एवढ्या डिस्टन्सनं सेपरेट केलेले असतील तर मग त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे फॉर्म्युला यूज करता येते. या दोघांचं कॉम्बिनेशन ऑफ फोकल लेंथ तयार होईल. एफ 1/f इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला 1/f1 फॉर्म्युला लक्षात घ्या प्लस 1/f2 प्लस काय लिहिता येते डी डिवायडेड बाय f1 इंटू f2. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येते. या दोघांचं कॉम्बिनेशन तयार झालं आणि कॉम्बिनेशन तयार होऊन डी f1 f2 या पद्धतीने आपल्याला त्याची फोकल लेंथ काढता येते. दोन लेन्सेस असतील तर या पद्धतीने, तीन लेन्सेस असतील तर तीन लेन्सेसचं डिस्टन्स घेऊन आपल्याला त्या या फॉर्म्युल्याने आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करता येईल. मग एका दोन लेन्सेसची तुम्ही फोकल लेंथ काढा, नंतर त्याची फोकल लेंथ त्याच्यामध्ये ऍड करा. तिसरी ऍड करून त्या ठिकाणी परत तिसरा लेन्स आपल्याला त्या ठिकाणी फोकल लेंथ काढता येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी दोन लेन्सेस कंबाईन झालेले असतील, सेपरेटेड बाय डिस्टन्स असेल तर त्याला या फॉर्म्युल्याने काढता येतात. जर असे n लेन्सेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले असतील, असे नंबर ऑफ लेन्सेस जर का एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेले असतील, 1 2 3 4 लेन्सेस ठेवलेले असतील तर त्याचा फोकल लेंथ काढायचा असेल तर 1/f1 प्लस 1/f2 प्लस 1/f3 प्लस 1/f4 असे n लेन्सेस असतील तर या ठिकाणी आपल्याला n नंबर ऑफ फोकल लेंथ आपल्याला त्या ठिकाणी ऍड करता येते. म्हणजे लेन्सेस फॉर्म्युला आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला या पद्धतीने आपल्याला वापरता येईल. 1/f इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 प्लस 1/f3 अँड सो ऑन 1/fn हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. म्हणजे नंबर ऑफ लेन्सेस जर का या पद्धतीने कंबाईन झालेले असतील तर आपल्याला त्याचा जनरल फॉर्म्युला फोकल लेंथचा आपल्याला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ फोकल लेंथ मध्ये आपल्याला त्याचे कॉम्बिनेशन करता येतात आणि कॉम्बिनेशन लेन्सेस आपल्याला फाइंड आउट करता येतात. आता आपण पुढील भागामध्ये पाहूया रिफ्रॅक्शन ऍट अ सिंगल कर्व. सिंगल कर्व मध्ये रिफ्रॅक्शन कशा पद्धतीने होते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.